मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 40 साईजमध्ये परफेक्ट साधा फोरटक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग बघणार आहोत। जर बाही उंची जास्त असेल, ब्लाऊज उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1 मीटर कपडा वापरायचा आहे। आता हा कपडा 1 मीटरपेक्षा कमी आहे। जर कपडा कमी पडला तर अशाच कलरमध्ये तुम्ही दुसरा सुद्धा कपडा थोडासा वापरू शकता, क्रॉस पट्टीसाठी सुद्धा आणि हुक लूक पट्टीसाठी सुद्धा। आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता मापे टाकून घ्यायची आहेत। उंची सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे इथून इथपर्यंत। ब्लाऊज उंची अधिक 1 इंच घ्यावं लागतं। उंची 12.5 तयार आहे। ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेते। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची आहे। लाईन ओढून घेतली। गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी गळारुंदीसाठी मार्किंग करून घेतलं। आता शोल्डर पट्टी मोजून घ्यायची आहे, किंवा असं डायरेक्ट ठेवून घेतलं तरी सुद्धा चालतं। नेहमीप्रमाणे सांगत असते, असं ठेवून घेतलं तरी सुद्धा चालतं। जे आपण गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे का ते तसं ठेवून घ्या आणि तेवढीच पट्टी, तयार पट्टी अंतर मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या पुढच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्या। शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, पायपिंगसाठी अर्धा इंच लागेल आणि बाही जोडण्यासाठी अर्धा इंच लागेल, म्हणूनसाठी तयार शोल्डर पट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। आता इथून इथपर्यंत अंतर किती भरते ते बघायचं आणि तेवढंच अंतर खालच्या बाजूला मुंड्यासाठी वाढवून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा मार्किंग करून घ्यावा लागतो। आणि एक लाईन ओढून घेते। एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता ब्लाऊज घेते मापाचा, उलटा करून घ्यायचा आहे आणि हा बटनाचा ब्लाऊज आहे। काज पट्टीच्या बाजूने मोजून घ्यावं लागतं, कारण की बटनाची पट्टी थोडीशी मोठी असते, म्हणूनसाठी। ब्लाऊज पूर्ण प्लेन करून घेते। शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या। इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यावं लागतं। असा टेप पकडा आणि अंतर मोजून घ्या किती भरते। 10 इंच भरलेलं आहे। ह्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 इंच सुद्धा वाढवून घ्यावं लागतं। शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला। इथून इथपर्यंत अंतर जेवढं भरलेलं असेल ना तेवढं सर्वात आधी मार्किंग करून घ्या। जेवढं भरलेलं असेल तेवढं। इथे मी 10 इंच भरलं म्हणून 10 इंच मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिंग घ्यावं लागतं कंपल्सरी। 2 इंच मार्किंग करून घेते। आता इथे पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आपल्याला। कमरघेर मोजताना कडेपासून मोजत जा आणि ब्लाऊज कधी खेचू नका। सावकाशमध्ये कमरघेर पूर्ण मोजून घ्यायचा आहे। जेवढा भरेल ना त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात। डायरेक्ट तुम्ही चौथा भाग काढला तरी सुद्धा चालेल, किंवा टेपचा वापर करून 2दा निम्म करायचं। आता एवढा इथे माझा कमरघेर आलेला आहे। आता इथे काय करायचा, टेपचा वापर करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चौथा भाग सुद्धा काढू शकता, किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये चौथा भाग सुद्धा काढू शकता। एकदा निम्म झालं, आता परत एकदा बघू शकता आपला इथे बरोबर असा चौथा भाग सुद्धा आलेला आहे। आता जेवढं आलं तेवढं मार्किंग करून घ्यायचं। लगेच इथे मार्किंग करून झालं। 1 इंच टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला। 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, फिटिंग चुकत नाही कमरघेरमध्ये सुद्धा आणि उंचीमध्ये सुद्धा बरोबर होऊन जातं। ब्लाऊज अजिबात कधी वरच्या बाजूला सरकत नाही। फिटिंग जर व्यवस्थित झाली ब्लाऊज परफेक्ट बसतात उंचीमध्ये सुद्धा। आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, मध्य करून घ्यायचा आहे बरोबर। आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं। आता इथे साधा ब्लाऊज असल्यामुळे मी काय करते, इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते मुंड्याचा आकार देण्यासाठी। मार्किंग करून झालेला आहे। पाठीमागची बाजू असल्यामुळे अर्धगोल आकार असा देऊन घ्यायचा आहे। आकार देऊन झालेला आहे। आता इथे काय करायचं, गळा मोजून घ्यायचा आपल्याला पाठीमागच्या बाजूचा। जेवढी सुद्धा पट्टी तयार असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यावं लागतं। इथे तयार पट्टी जेवढा गळा भरेल ना तेवढा इथे तयार पट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। आता इथे मी तयार पट्टी अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। कोणाचा डीप असतो, कोणाचा वरती सुद्धा असतो। हा साधा ब्लाऊज असल्यामुळे गळा वरती आहे, म्हणूनसाठी मी असं मार्किंग करून घेतलं। आता गळारुंदी जेवढी आपण वरच्या बाजूला ठेवली तेवढीच इथे सुद्धा ठेवून घ्यायची आणि अशी लाईन ओढून घेतली।
अर्धा इंचाने गळा इथे खालच्या बाजूला तयार होणार आहे म्हणून एक मार्किंग करून घेतलं. आता इथे जे आपण 2 इंचाचं मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती असा टेप ठेवायचा आणि मध्य करून घ्यायचा. मध्य करून घेतला, एक लाईन ओढून घेतली, थोडंसं मार्किंग करून घेतलं म्हणजे. आता ह्या बाजूला एक लाईन ओढून घेते. उंचीला बरोबर तेवढं ठेवायचं आहे. आता मग अशी आपण 1 इंच घेतलं होतं टक्स मार्किंग करून घेण्यासाठी ह्या बाजूला अर्धा, ह्या बाजूला अर्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची, बरोबर उंची तेवढी ठेवायची आहे. लाईन ओढून झाली आणि असा बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. तेवढं आपलं शिलाईमध्ये गेलं ना, तुमचं कमर फिटिंगमध्ये सुद्धा ब्लाऊज एकदम असा परफेक्टच बसणार आहे. थोडंसं मार्किंग करून ठेवा म्हणजे दोन्हीसुद्धा बाजून एकसारखं मार्किंग होऊन जाईल म्हणूनसाठी. आता इथे मी गळ्याला आकार देऊन घेते. आकार देऊन झाला. आता हे मी इथे कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता समोरची बाजू मार्किंग करून घ्यायची आहे. कपडा असा ठेवून घेतला, असं ठेवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला सोडून द्या थोडंसं, क्रॉसपट्टी मार्किंगसाठी थोडंसं लागतं. 1 इंच तरी खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. नंतर वरच्या बाजूला असं ठेवून घ्या आणि आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. मुंडासुद्धा आहे असंच मार्किंग करून घेतला आणि हे मी इथे कट करून घेते. आहे असंच कट करून घेते. बघू शकता इथे ही पाठीमागची बाजू बाजूला ठेवली. सरळ लाईनीमध्ये कपडासुद्धा कट झालेला आहे. आता गळा रुंदी सेमच मार्किंग करून घ्यायची. जेवढी पाठीमागच्या बाजूला घेतली तेवढी समोरच्या बाजूला मार्किंग करून घेतली. आणि एक लाईन ओढून घेते मुंड्याला आकार देण्यासाठी सोपं पडतं म्हणूनसाठी. आणि ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेतली. आता समोरच्या बाजूचा मुंडा 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1 इंचावरती मार्किंग करून घेतला. 1 इंच आकार देऊन घ्यायचा आहे. मार्किंग करून झालेला आहे. आता इथे समोरच्या बाजूचा गळा मोजून घ्यायचा आपल्याला. पूर्ण प्लेन ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने गळा असा ठेवून घ्या. मोजून घ्यायलासुद्धा सोपं पडतं आपल्याला. आणि गळाला नेहमी आहे तेवढं टाकत जा. एका लाईनीमध्ये असं बघून घ्यायचं आहे आपला गळा किती तयार आहे एका लाईनीमध्ये. आता इथे बघू शकता माझा गळा 5 इंच तयार आहे. आहे तेवढं टाका. कोणाचा गळा वरती असतो, कोणाचा डीपमध्ये सुद्धा असू शकतो, थोडासा 5.5 सुद्धा असू शकतो, 6 इंच सुद्धा असू शकतो. हा एकदम असा साधा ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळे गळा वरती आहे. आणि जेवढे आपण गळारुंदी वरच्या बाजूला ठेवली तेवढीच इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता इथे गळ्याला आकार देऊन घेते. गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता इथे सर्वात आधी क्रॉसपट्टी मार्किंग करून घ्यायची आहे. आता फिटिंगची बाजू घ्यायची आपल्याला. इथे सर्वात आधी जेवढी तयार असेल ना ते सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. जेवढी तयार असेल एक मार्किंग करून घ्या. एवढी आपली इथे तयार आहे. फिटिंगची बाजू आहे. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला ठेवून घ्यायची. सोपं आहे एकदम. नवीनला सुद्धा जमणारच, एवढी सोपी पद्धत आहे. जरी तुमच्याकडे असा जर साधा ब्लाऊज आला कटिंगसाठी आणि शिलाईसाठी सुद्धा ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. जेवढी तयार आहे सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या. आणि ह्या सुद्धा बाजूला काय करायचं, जेवढी तयार असेल ना ते सुद्धा आपल्याला इथे सुद्धा मार्किंग तेच करून घ्यायचं आहे. जेवढी तयार असेल तेवढंच. आता इथे सुद्धा ही बाजू अशी ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्या. जेवढी तयार असेल ना तेवढंच मार्किंग करून घ्या इथे आणि इथे असं ठेवून घ्या. ही झाली आपली तयार क्रॉसपट्टी. मार्किंग करून झालेलं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट मापे टाकू शकता. एक लाईन ओढून घेते. एक लाईन ओढून घेतली. आता इथे काय करायचं, बटन पट्टीची बाजू थोडीशी उंच, तिथे बरोबर आपलं उंच मार्किंग सुद्धा झालेलं आहे. असा थोडासा क्रॉसमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन झाला. आता इथे खालच्या बाजूला 1 इंच वाढून घ्या. तिथे जागा ठेवायची थोडीशी, त्यासाठी 1 इंच वाढून घ्यावंच लागतं आपल्याला.
1 इंच परफेक्ट घ्यावंच लागतं, कारण की दुसरीसुद्धा आपल्याला ह्याच मापाने काढावी लागते. म्हणूनसाठी शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, म्हणूनसाठी 1 इंच वाढून घ्या. तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं आपल्याला. वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. एक लाईन ओढून घेतली, ह्यामधला अर्धा इंच इथे लागेल आणि राहिलेला अर्धा इंच इथे लागेल तुम्हाला. त्यासाठी तयार अधिक 1 इंच वाढून घ्या. हे बरोबर झालं. आता इथे काय करायचं, उंचीनुसार मार्किंगसुद्धा करून घ्यायचं आपल्याला. बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे. मध्याचं मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. शक्यतो काय करायचा, पट्टीचा वापर करत जा, म्हणजे काय होतं मापे चुकत नाहीत, लाईनसुद्धा बरोबर येऊन जाते आपली. आता उंचीनुसार मार्किंग करून घेते 9 इंचावरती. ब्लाऊजच्या उंचीनुसार मार्किंग करून घेते 9 इंचावरती. इथे परफेक्ट आहे, 9 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, ब्लाऊज घेते मापाचा. इथे बघू शकतो थोडंसं शिलाईमध्ये पकडलेलं आहे, थोडंच पकडलेलं आहे, एकदम असा साधा ब्लाऊज असल्यामुळे. आता इथे सुद्धा अर्धा इंचपेक्षा कमी आहे आणि इथे बघू शकता अर्धा इंच आहे. आता इथे काय करायचं, अर्धा इंच एका बाजूला, अर्धा इंच आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण की नाही इथे बघू शकता अर्धा इंच सापडलेला आहे, म्हणूनसाठी एकदम साधा ब्लाऊज असल्यामुळे असं मार्किंगसुद्धा करून घ्यावं लागतं. असा जर ब्लाऊज आला तर. आता काय करायचं, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच, ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं. असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना असा त्रिकोण तयार करून झालेला आहे. आता इथे बरोबर असा मध्य करून घ्या. ह्या दोन्हीचा मध्य झाला पाहिजे. इथे आपला बरोबर मध्य मार्किंग करून घेते. इथे मी असं मध्य बरोबर मार्किंग करून घेतला. आता 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2 इंच असं पकडा, 2 इंच इथे एक लाईन ओढून घेते, त्याच्यावरती बरोबर ते बरोबर येतं, किंवा तिथून 2 इंच घ्या आणि मग एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूला सुद्धा 2 इंच घ्यायचं. असं शिलाई होऊन ना ते बरोबर होतं, नाहीतर अंतर जवळ आल्यासारखं होतं तुम्ही जर कमी घेतलं तर. त्यासाठी 2-2 इंच परफेक्ट आहे. 2-2 इंच घेऊ शकता. 2-2 इंच असं मार्किंग करून घेतलं मी इथे. आता इथे काय करायचं, पट्टीचा शक्यतो वापर करावा लागतो आपल्याला. असं मार्किंग करून घ्या ह्या बाजूला सुद्धा. आणि इथे थोडंसं क्रॉसमध्ये असतं, नॉर्मल, जास्त घेऊ नका, थोडंसं एकदम. आता हे झालं बरोबर. आता इथे काय करायचं, दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं आहे. 1 इंच बरोबर भरेल. अर्धा घेतलं होतं ना आपण, तेच इथे आपल्याला वाढवून घ्यायचं. क्रॉसपट्टी वाढवायची काही गरज नाही आहे, क्रॉसपट्टी आहे तेवढीच राहते. आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला 1 इंच घ्या. फिटिंग परफेक्ट येते, क्रॉसमध्ये येणार नाही, म्हणूनसाठी असं मार्किंग करून घेतलं. हे आपल्याला शिलाई मार्जिनसुद्धा लागणार आहे इथे, म्हणूनसाठी इथे सुद्धा वाढवून घ्यावं लागतं आपल्याला. मापे फक्त चुकू देऊ नका, त्यासाठी समजून सांगत असते मी तुम्हाला नेहमी. परफेक्ट मार्किंग करून झालेलं आपल्या इथे. जर साधा ब्लाऊज आला ना तर ही पद्धत नक्की वापरायची आहे. फक्त मोजून घ्या तुमचं किती आहे तेवढं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. आता क्रॉसपट्टी कट करून घेतली मी सर्वात आधी. जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, आहे असंच मार्किंग करून घेतलेलं कट करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू अशी कट करून घेते. समोरच्या बाजूचा मुंडा गळा कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता थोडे असे कट देऊन घ्या, म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला मार्किंग करायला सोपं पडतं आपल्याला, म्हणूनसाठी असं थोडंसं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजेत ना, म्हणूनसाठी असं थोडं मार्किंग करून ठेवा. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग सुद्धा झालेलं आहे बघू शकता. असं ठेवून घ्यायचं.
आता बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात. असं ठेवून घ्या सर्वात आधी, नंतर मार्किंग करून घ्या. आता ह्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं. थोडे थोडे आपण कट दिलेले आहेत ना, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू आपल्या इथे एकसारख्या झाल्या पाहिजेत म्हणूनसाठी असं ठेवूनसुद्धा आपण बघू शकतो. दोन्ही बाजूंच्या 2 मार्किंग करून झालं. आता आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे, बाही कटिंगसाठी लागणार आहे. बाहीची उंची जास्त असल्यामुळे आता क्रॉसपट्टीसाठी मला कपडा कमी पडलेला आहे. आता ह्याच्याच मापाची बरोबर इथे मी दुसऱ्या कापडाची काढून घेते. जर कपडा कमी पडला तरी ह्याच्यामध्ये तुम्ही पद्धतसुद्धा वापरू शकता, नाही तर 1 मीटर कपडा वापरायचा इथे तुम्हाला. आता आहे असंच मार्किंग करून घ्या, आहे असंच, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही करायचा. आपण वाढवून घेतलेलं आहे असंच मार्किंग करून घेतलं आणि कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. आता हे मी इथे मधून कट करून घेते, म्हणजे दोन्ही बाजूंच्या 2 आपल्या कट होऊन जातील. बघू शकता ह्या पद्धतीने आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. गळा कट करून घेते. गळा कट करून झालेला आहे. आता इथे बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच कमी करून घ्या आणि अर्धगोल आकार मोजून घ्यायचा आहे, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते. जेवढं भरेल ना, 10.5 इंच भरलं परफेक्ट. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. जेवढं भरलं हे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग असतं. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, बरेच प्रॉब्लेम येतात. ही पद्धत नक्की वापरत जा. अर्धगोल आकार मोजून घ्यायचा बरोबर, अर्धा इंच कमी करून. आता इथे बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आपलं किती भरलं होतं घडीचं मार्किंग, 10.5 इंच. आता तेच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. बंद बाजूने ह्या बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं जेवढं भरलेलं असेल ना, तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते. आता इथे उंची मार्किंग करून घ्यायची आहे. साधी बाही असल्यामुळे उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं आपल्याला. इथे असं पकडायचं आहे आणि उंचीचं मार्किंग करून घेते. जेवढी उंची तयार असेल ना, तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतलं उंची, आणि वरच्या बाजूला 1.5 इंच जास्त घ्यायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन लागतं. साध्या बाहीमध्ये उंची अधिक 1.5 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं. लाईन ओढून घेते. उंची मार्किंग करून झाली आणि घडीसुद्धा मार्किंग करून झालेली आहे. आता बाहीच्या उंचीनुसार इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घेते. 2 इंच घेतलं आणि इथे मी 3 इंच घेतलेलं आहे. आता इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घेतलं. आता दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. इथे बाही उलटी करून घ्यायची आहे. बंद बाजूला ठेवून घ्यायची आहे. बंद बाजूला ठेवून घेतली आणि शिलाईची पहिली टिप सर्वात आधी मार्किंग करून घेते. मार्किंग करून झाली आणि 2 इंच घ्यायचं. फिटिंगच्या बाजूला 2 इंच वाढून घ्या. बऱ्याच वेळा फिटिंगला जागा नसते, दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं आपल्याला. एक लाईन ओढून घेते तिथपर्यंतच फक्त, आणि हे आपल्याला जास्तीचं घ्यायचं नाही. आता इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी उंच आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं मार्किंग करून घ्या, आकार द्यायला सोपं पडेल त्यासाठी. आकार देऊन झाला. आता थोडासा खोलगट आकार देऊन घ्यायचा आहे. खोलगट आकार हा आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो, म्हणजे समोरच्या बाजूला जोडताना येतो. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला आपला आकार बरोबर आहे का असं बघतासुद्धा येतं. सर्वात आधी थोडं मार्किंग करून घ्या, म्हणजे आकार कधीच चुकत नाही आपला. आणि असं खोलगट बाजूलाच फक्त मार्किंग करून ठेवायचं आहे. आता हे मी इथे कट करून घेते. सर्वात आधी दोन्हीसुद्धा एकत्र कट करायचं आपल्याला, नंतर वरचा आकार कट करायचा आहे. इथे मी सर्वात आधी वरचा आकार कट करून घेतला आणि एक मध्यावरती मार्किंग करून घेते, बाहीचा मध्य. आता एक बाजू बाजूला घेते. एक बाजू बाजूला घेतली. आता राहिली आपली खोलगट बाजू. आता ही मी इथे कट करून घेते.
कट करून झालेले आहे. इथं आपलं परफेक्ट असं बाहीचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता ब्लाऊज पीस घेतला, डबल घडी आहे, असं ठेवून घ्या. पेपर कटिंग असं ठेवून घ्यायचं, दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं ठेवलं गेलं पाहिजे, असं ठेवून घ्या. आता इथे सुद्धा कपडा कमी आहे आणि इथे सुद्धा दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं ठेवून घ्या. जोडसुद्धा आपला एकसारखा बसला पाहिजे, त्यासाठी असं ठेवून घ्या. आणि मध्यवर्ती सुद्धा असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होतं चुकत नाही, त्यासाठी असं ठेवून घ्या. आणि आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे आपला जोड बसतोय ना तिथे कपडासुद्धा कट करून घ्यावा लागणार आपल्याला. आणि शिलाई देताना बरोबर असा जोडसुद्धा देऊन घ्यायचा आपल्याला. आता इथे सर्व तर ते वरचा आकार कट करून घेते. कट करून झाला, मध्यवर्ती अशी बरोबर मध्य करून घ्यायचं आणि एक मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे थोडंसं कट देऊन घेतला. बघू शकता ह्या पद्धतीने. आणि खोलगट बाजूला सुद्धा मार्किंग करून ठेवा, म्हणजे जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्यासुद्धा बाजूचं आपले ते मार्किंग राहतं त्यासाठी. आता किती कपडा कमी पडतोय सर्व तर त्याचं ठेवून बघायचं आपल्याला. तेवढ्या मापाचा बरोबर कपडा काढून घ्यायचा आपल्याला. थोडासा जास्त काढला तरी चालेल, जरी शिल्लक राहिले तर नंतरसुद्धा कट करून टाकता येतं, पण जोड आपला बरोबर असा बसला पाहिजे. फिटिंगच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यावं लागतं जोड आला तर. शिलाईमध्ये सुद्धा जास्त सापडलं पाहिजे ना, म्हणूनसाठी असं ठेवून दिलं त्याच्यामध्ये मी. इथे आपलं परफेक्ट असं कट करून झालेलं आहे. कपडा कमी पडला तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता 1.5 इंच मार्किंग करून घेते. कमरपट्टी जोडण्यासाठी लागणार आहे पाठीमागच्या बाजूसाठी. पट्टी एका लाईनीमध्ये कट करून घेतली, तेवढ्याच मापामध्ये बरोबर. आता एवढाच कपडा शिल्लक आहे, क्रॉसमध्ये बघून घ्यायचं. पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या, पट्टीचा वापर करायचा आणि क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. कपडा जर कमी पडला तर ही पद्धत वापरावी लागते. पट्ट्या एकाला एक अशा जोडून सुद्धा घ्याव्या लागतील आपल्याला. आता जेवढ्या पट्ट्या निघतील ना अशा मी कट करून घेते क्रॉसमध्ये. शक्यतो काय करायचं, पट्टीच्या मापाच्या काढत जा, बरोबर होऊन जातात त्या. बघू शकता इथे डबल कपडा आहे, एवढ्या पट्ट्या आपल्या इथे कट करून झाल्या, पण क्रॉसमध्ये काढत जा. कपडा कमी पडला तर जोडून घ्या, पण पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये काढून घ्यावे लागतात. आता इथे मी काज बटन पट्टी कट करून घेते ह्या कापडाची. आता जेवढ्या उंचीला लागणार आहे ना तेवढ्या उंचीची आपल्याला इथे काढून घ्यायची. 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता किती उंचीची लागणार आपल्याला असं ठेवून सुद्धा आपण बघू शकतो, पण थोडीशी जास्त काढली तरी सुद्धा चालेल. 1 इंच जास्त काढा थोडीशी. घडीसुद्धा करून घ्यावी लागते ना आपल्याला, धागे निघू नये म्हणूनसाठी. आता पट्टी मी एका लाईनीमध्ये कट करून घेतली. आपल्या इथे 2 पट्ट्या कट करून झाल्या, काज बटन पट्टी आपली. इथं आपला पूर्ण ब्लाऊज परफेक्ट असा कट करून झालेला आहे. आणि ह्याचासुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.